राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय। हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना भाजपने 131 जागांवर, शिंदे गटाने 56 जागांवर तर अजित पवार गटाने 40 जागांवर आघाडी घेतली आहे। महाराष्ट्राचा हा निकाल अनपेक्षितपणे असल्याचं बोललं जातंय, कारण 2 दिवसांपूर्वी आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप जास्तीत जास्त 90 जागा जिंकेल असं बोललं जात होतं। पण विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली आणि स्वबळावर 131 जागा आणल्या। याआधी भाजपने 122 जागा 2014 साली राज्यात जिंकल्या होत्या। त्यामुळे भाजपने आपला रेकॉर्ड मोडून नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला। दुसरीकडे महाविकास आघाडीची मात्र विधानसभा निवडणुकीत चांगलीच धुळदाण उडाली आहे। हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 19, ठाकरे गट 19 तर शरद पवार गट 19 जागांवर आघाडीवर आहे। महायुतीच्या या आश्चर्यकारक विजयाचं आणि महाविकास आघाडीच्या धुळदाणीचं श्रेय जातं ते एकाच नेत्याला। तो नेता म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस यांनी या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं राजकारण संपवल्याचं बोललं जातंय। या निवडणुकीच्या विजयातून देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे बॉस असल्याचं सिद्ध झालंय। पण देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे बॉस कसे झालेत? देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा हा विजय कसा खेचून आणला, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलभिडू। देवेंद्र फडणवीसच राज्याचे बॉस ठरले तसं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं संपवलेलं राजकारण। 2019 साली शरद पवारांनी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली। यावेळी पवारांनी चेकमेट दिला तो देवेंद्र फडणवीस यांना। पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर खेचलं। पवारांचा देवेंद्र फडणवीसांविरोधात हा पहिला गोल होता। त्यानंतर वेळ देवेंद्र फडणवीस यांचीच होती। त्यांनी शिवसेनेला फोडलं आणि शिंदे गटासोबत युती स्थापन केली। फडणवीस यांचा शरद पवार यांच्या विरोधात हा पहिला गोल होता। त्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांना फोडलं आणि महायुती स्थापन केली। यावेळी फडणवीसांनी पवारांविरोधात 2 गोल केले होते। पण 2024 ची लोकसभा निवडणूक झाली आणि पवारांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणून फडणवीसांना चेकमेट केलं। यावेळी पवार विरुद्ध फडणवीस असा सामना 2-2 असा सुटला। पण महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पवार आणि फडणवीस यांच्यासाठी जिंकणं महत्त्वाचं होतं, कारण यावेळी जो हरला असता तो कायमचा महाराष्ट्राच्या सत्तेबाहेर गेला असता आणि इथंच देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्यावर वरचढ ठरले। फडणवीस यांच्या महायुतीतील समन्वयामुळे महायुतीने विधानसभेत न भूतो न भविष्यती असा परफॉर्मन्स केला। महायुतीतील तिन्ही पक्ष मिळून 227 जागांवर आघाडीवर आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वय बसवण्यात शरद पवार अपयशी ठरले। महाविकास आघाडीत जागा वाटप सुरळीतपणे पार पडलं नाही। जागा वाटप होण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शर्यत सुरू झाली होती। या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यात शरद पवार अपयशी ठरले। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शांतीत क्रांती केली। जागा वाटप सुरळीतपणे केलं, मुख्यमंत्री पदावरून जास्त वाद घातला नाही आणि फडणवीस यशस्वी ठरले। यातून फडणवीसांनी पवारांविरोधात तिसरा गोल केला आणि विजयी झाले। या विजयातून फडणवीस यांनी शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला केले, कारण महाविकास आघाडी विजयी झाली असती तर शरद पवार रिमोट कंट्रोल झाले असते आणि अजून काही वर्ष राजकारणात सक्रिय राहिले असते। पण पवारांच्या राष्ट्रवादीला 15 जागांवर आणून शरद पवारांना निवृत्ती घेण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांनी आणली असं म्हणावं लागेल, कारण हे 15 आमदार उद्या अजित पवार गटाबरोबर जाण्याची शक्यता आहे। यातून राजकारणातून वजा होतात ते शरद पवार, जे शरद पवारांचं तेच उद्धव ठाकरेंचं। ठाकरेंनी भाजपनं मुख्यमंत्री पदाचं वचन पूर्ण केलं नाही म्हणून महाविकास आघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला। पण फडणवीस यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडून आणि दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव करून ठाकरे गटाला त्यांची जागा दाखवून दिली। सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार ठाकरे गटाला 17 जागांवर लीड मिळाले। उद्या ठाकरे गटाचे हे 17 आमदार ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटासोबत जाऊ शकतात किंवा भाजप सोबत मर्ज होऊ शकतात। यातून संपतं ते ठाकरेंचं राजकारण, कारण मागील 5 वर्षात ठाकरेंनी सर्वात जास्त विरोध फडणवीस यांना केलाय। त्यामुळे उद्या ठाकरेंचा गेम वाजवण्यासाठी ठाकरेंचे सर्व आमदार आपल्याकडे वळवून देवेंद्र फडणवीस हे ठाकरेंना कायमचं राजकारणातून संपवू शकतात। नुसतं ठाकरे गट आणि शरद पवार गटच नाही तर फडणवीसांनी काँग्रेसच्या राजकारणाला सुद्धा चांगला शह दिला। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 17 पैकी 13 जागा जिंकून भाजप विरोधात प्रभावी पर्याय म्हणून उभी ठाकली होती। पण विधानसभा निवडणुकीत सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसने फक्त 21 जागांवर आघाडी घेतली, म्हणजे भाजपच्या प्रभावी अशा विरोधकाला फडणवीसांनी खाली खेचले। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना, कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांना, सावनेरमध्ये सुनील केदार यांना, पूर्व विदर्भात नाना पटोले यांच्यासारख्या नेत्यांना फडणवीस यांनी जोराचा धक्का दिला। राज्यातील काँग्रेसचं राजकारण संपुष्टात आलं म्हणून उद्या काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। यातून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत उभी केलेली नवीन नेतृत्वाची फळी पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते। यातून काँग्रेसचं राजकारण राज्यात पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते।
थोडक्यात सांगायचं तर विधानसभा निवडणुकीतून राज्यातील शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचं राजकारण एकाच दगडात संपुष्टात आणण्याचं काम फडणवीसांनी केलंय। पण फडणवीस यांनी राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपकडे कशी खेचून आणली याची 3 कारणं आपल्याला देता येतील। पहिलं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा भाजपने केलेला जोरदार प्रचार। भाजपने आपल्या विधानसभेच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराला प्राधान्यक्रम ठेवला। त्यामुळे राज्यातील 2.5 कोटी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी महायुतीला मतदान केल्याचं बोललं जाते। महिलांच्या या मतदानातून भाजपला स्विंग बसला आणि भाजपला 131 जागांवर आघाडी मिळाली। या लाडकी बहीण योजनेचा सगळ्यात जास्त प्रचार देवाभाऊ म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केला होता। या योजनेमुळे भाजपला विजय खेचता आला। फडणवीसांनी विधानसभेतील विजय खेचून आणण्याचं दुसरं कारण म्हणजे एक है तो सेफ हेचा दिलेला नारा। लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नरेटिव्हवरून मुस्लिम मतं एकगठ्ठा झाली होती आणि याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला होता। विधानसभा निवडणुकीत ही चूक टाळण्यासाठी भाजपने एक है तो सेफ हेचा नारा दिला, ज्यामुळे हिंदू मतांचं ध्रुवीकरण होऊन हिंदू मतं जात-पात न बघता भाजपच्या पाठीमागे उभी राहिली, ज्याचा फायदा भाजपला झाला। त्यानंतरचं तिसरं कारण म्हणजे ओबीसी मतांचा पाठिंबा। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठ्या प्रमाणात फटका भाजपला मराठवाड्यात बसला होता। भाजपची एकही जागा मराठवाड्यात निवडून आली नव्हती, पण विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरला टॅकल करण्यासाठी भाजपने ओबीसी मतांचं कॉन्सॉलिडेशन केलं, ज्यामुळे मराठा मताला पर्यायी समर्थ अशी वोट बँक भाजपने निर्माण केली, ज्याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत झाला। फडणवीस माध्यमांना बोलताना अनेक वेळी भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं म्हणतात, ज्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत ओबीसी कॉन्सॉलिडेशनच्या माध्यमातून भाजपला झाला। थोडक्यात सांगायचं तर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला शह देऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे बॉस ठरलेत। लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणात राहतील का नाही याच्या चर्चा होत्या, पण विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणून देवेंद्र फडणवीसांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली। तुम्हाला काय वाटतं? शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसला शह देऊन फडणवीस राज्याचे बॉस ठरलेत का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।